So students, welcome back in the second lecture of civics chapter 4 the Indian judicial system म्हणजे भारताची न्यायव्यवस्था. तर आपण बघितलं की कसं एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर नंतर भारताची एक न्यायव्यवस्थासुद्धा आहे. ठीक आहे. तर मग आता हेही बघितलं होतं आपण की कशाप्रकारे हे जी न्यायव्यवस्था आहे लोकांचे हक्क सुरक्षित ठेवते. ठीक आहे. नंतर कायद्याची व्यवस्था प्रस्थापित करते. ठीक आहे. आणि नंतर काही भेदभाव असेल समाजात तर तोही न्यायालयात सोडवला जातो. सो स्ट्रक्चर ऑफ द ज्युडिशियरी. इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स की भारत हा एक संघ राज्य आहे. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांचा मिळून बनलेला एक संघ आहे. जसं की अनेक राज्य आहेत आता 28 स्टेट्स. सो बट इंडिया इज वन अँड देर आर सम युनियन टेरिटोरीज ऑल्सो. सो सगळ्यांचा मिळून एक भारत आहे. सो इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स. The center and the constituent states have a separate legislature and executive. तर मग आपले जी कायदे व्यवस्था आहे, ठीक आहे, न्यायालयीन व्यवस्था नाही म्हणत आहे आपण, जिथे कायदे बनतात. तर सेंटर म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे. तर केंद्र सरकारचे कायदे वेगळे बनवू शकतात आणि प्रत्येक राज्य आपले कायदे वेगळे बनवू शकतो. ठीक आहे. काही गोष्टींमध्ये कायदे समान लागू होतात बट काही गोष्टींमध्ये वेगळं असू शकतात. ठीक आहे. की टॅक्स वगैरे किती लावायचा, तर यामध्ये फरक असतो. आणि त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह म्हणजे केंद्र सरकार जे आहे तिथे पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ असतं आणि राज्यात मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. तर अशा प्रकारे भारतामध्ये अशा 2 लेवलवर आपल्याला लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मिळतं. बट देअर इज वन ज्युडिशियल सिस्टीम फॉर द होल ऑफ इंडिया. बट जी न्यायव्यवस्था आहे, ठीक आहे, ती एकच आहे. त्यात असा भेदभाव नाही आहे की ही केंद्राची न्यायव्यवस्था ही राज्याची न्यायव्यवस्था. सो देअर इज नो डिव्हिजन ऑफ कोर्ट्स बिटवीन द सेंटर अँड द कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स. दिस मीन्स दॅट ज्युडिशियरी इज इन इंडिया इज अन इंटिग्रेटेड सिस्टीम. तर असा भेदभाव नसल्यामुळे यातून आपल्याला लक्षात येतं की भारताची जी न्यायव्यवस्था आहे ती एकच आहे, इंटिग्रेटेड आहे. सो द सुप्रीम कोर्ट इज द ॲपेक्स कोर्ट अंडर विच देअर आर हाय कोर्ट्स. तर ॲपेक्स म्हणजे काय की सर्वोच्च, जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्यावरती काहीच नाही आहे. सो ते टॉपमोस्ट पोझिशनवर आहे जी नवी दिल्लीला आहे. सो सुप्रीम कोर्ट अँड देन वी हॅव हाय कोर्ट्स. तर प्रत्येक राज्याचं एक हायकोर्ट आहे की महाराष्ट्र राज्याचा हायकोर्ट. तर ते प्रत्येक राज्याचा हायकोर्ट त्यांच्या राज्याच्या राजधानीत आहे. जसं की महाराष्ट्राचं मुंबईत आहे, मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र उच्च न्यायालय. ठीक आहे. सो द हाय कोर्ट्स कंट्रोल द डिस्ट्रिक्ट कोर्ट्स फॉलोइंग विच देअर आर लोअर कोर्ट्स विच आर ॲट द बॉटम ऑफ दिस स्ट्रक्चर. ठीक आहे. तर मग जे उच्च न्यायालय त्यांच्या खाली असतात जिल्हा न्यायालय. ठीक आहे. जिल्हा न्यायालयासोबतच काही सत्र न्यायालय असतात बट जिल्हा न्यायालयाच्या खाली असतात मग लोअर कोर्ट्स म्हणजे जे तालुक्याच्या लेवलवर असतात. ठीक आहे. सो विच आर ॲट द बॉटम ऑफ दिस स्ट्रक्चर. म्हणजे खेड्यांमध्ये आपल्याला कोर्ट्स नाही सापडत बट तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय असतात. सो दे आर लोअर कोर्ट्स अँड डिस्ट्रिक्ट लेवलवर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स. ठीक आहे. पूर्ण राज्याचं एक सर्वोच्च असेल तर हायकोर्ट आणि पूर्ण देशाचं भारताचं काय सुप्रीम कोर्ट. सो सुप्रीम कोर्ट इज द ॲपेक्स बॉडी. सुप्रीम कोर्ट, द चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI हेड्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. Okay, so now question for homework is, who is the Chief Justice of India presently? Who is the Chief Justice of India and where is the Supreme Court located in Maharashtra? So the President appoints the Chief Justice of India and other judges of Supreme Court. ठीक आहे. जे राष्ट्रपती आपले ते चीफ जस्टिस म्हणजे काय की जे सर्वोच्च न्यायालयाचे जज आहेत, ठीक आहे, न्यायाधीश आहेत, त्यांना ते निवडून देतात. सर्वोच्च न्यायाधीश, चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीश अँड अदर जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. मुख्य न्यायाधीशाची पण आणि जे इतर न्यायाधीश आहेत त्यांची पण नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात. बाय कन्व्हेन्शन द सिनियर मोस्ट जज ऑफ द सुप्रीम कोर्ट इज अपॉइंटेड द चीफ जस्टिस. ठीक आहे. म्हणजे जे वयाने सगळ्यात जास्त असतील त्यांची नेमणूक केली जाते की ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनतील. द ज्युडिशियरी शुड नॉट वर्क अंडर एनी काइंड ऑफ प्रेशर.
म्हणजे जी आपली न्यायव्यवस्था आहे त्यांनी कुणाच्याही दबावाखाली काम नको करायला. म्हणजे समजा कोणी राजकारणी आहे किंवा कोणी गुंड लोक आहे तर त्यांच्या दबावाखाली न्यायाधीशांनी न येता एक इम्पार्शियल म्हणजे कुठलाही भेदभाव न करता नेहमी काम केलं पाहिजे, न्याय दिला पाहिजे. सो द इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशरी इज मेंटेन सो ॲज टू इनेबल द जजेस टू फिअरलेसली कॅरी आउट द फंक्शन ऑफ गिविंग जस्टिस. ठीक आहे. तर मग प्रयत्न केला जातो आणि नेहमी प्रयत्न करण्यात आला आहे की ही जी न्यायव्यवस्था आहे आपली नेहमी स्वतंत्र राहील, त्याच्यावर कुणाचा दबाव नाही राहील. ठीक आहे. आणि मग असे स्वतंत्र राहिल्यावर काय होईल की जे आपले न्यायाधीश आहेत ते त्यांच्या मनानुसार म्हणजे जे आवश्यक आहे तो योग्य न्याय देऊ शकतील. ठीक आहे. कुठल्याही प्रकाराला न घाबरता फिअरलेसली कॅरी आउट द फंक्शन ऑफ गिविंग जस्टिस, म्हणजे जे ते त्यांचं काम आहे न्याय देण्याचं ते निर्भयपणे करू शकतील. सो फॉर दिस पर्पज द कॉन्स्टिट्यूशन हॅज मेड द फॉलोइंग प्रोव्हिजन्स. तर मग आता यांचं काय काम आहे की न्याय देणे. तर हे न्याय देण्याचं काम व्यवस्थित सुरळीत चालू राहावं म्हणून जी आपली भारताची राज्यघटना आहे त्यांनी खाली काही प्रोव्हिजन्स दिले आहे. सो दिस इज सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया दिल्ली. सो नेक्स्ट, द कॉन्स्टिट्यूशन lays down the eligibility criteria for the judges. आता इलिजिबिलिटी म्हणजे काय की पात्रता, त्यांची काही क्रायटेरिया पात्रतेचा की काय किती वय असलं पाहिजे, नंतर कसला अनुभव त्यांना असला पाहिजे. ठीक आहे. सो कॉन्स्टिट्यूशन लेज डाऊन म्हणजे जी आपली भारताची राज्यघटना आहे त्याच्यात हे सगळं नमूद केलं आहे. ठीक आहे. त्यांनी आधीच लिहून ठेवलं आहे की जे न्यायाधीश असतील न्यायालयांचे की त्यांचं काय क्वालिफिकेशन असलं पाहिजे, किती अनुभव त्यांच्याकडे असला पाहिजे. अ लिगल एक्सपर्ट ऑर वन हॅव्हिंग सर्व्ड ॲज अ हाय कोर्ट जज ऑर ॲन एक्सपिरियन्स्ड ॲडव्होकेट इज कन्सिडर्ड एलिजिबल. ठीक आहे. तर मग आता जर कुणाला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आधी काय म्हणून काम केलेलं पाहिजे, तर त्यांनी आधी काम केलं पाहिजे उच्च न्यायालयात, हायकोर्ट जज. ठीक आहे. म्हणजे उच्च न्यायालयात ते न्यायाधीश असले पाहिजेत किंवा त्यांच्याकडे कामाचा भरपूर अनुभव असला पाहिजे. ऑर ॲन एक्सपिरियन्स्ड ॲडव्होकेट म्हणजे त्यांच्याकडे 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष असा अनुभव असला पाहिजे की जेणेकरून त्यांची नेमणूक केली जाऊ शकते. कुठे? सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयात. जजेस आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. ठीक आहे. न्यायाधीशांची जी नेमणूक आहे ते राष्ट्रपतींद्वारे केली जाते. इथे नेमणूक आहे, नेमणूक, अपॉइंटमेंट. ठीक आहे. दे आर नॉट इलेक्टेड, दे आर अपॉइंटेड. दिस हेल्प्स टू अवॉइड एनी पॉलिटिकल प्रेशर. ठीक आहे. आणि राष्ट्रपती बऱ्याच कमी प्रमाणात पॉलिटिकल पार्टीज म्हणजे राजकीय पक्षांच्या संपर्कात असतात, तर त्यामुळे अशा काही संभावना नसते की हा जो निर्णय झाला की कुठल्या दबावाखाली घेतला मग ह्याच न्यायाधीशांची निवडणूक का केली. ठीक आहे ना. तर हा फायदा आहे की राष्ट्रपती निवडणूक करतात तर त्याच्यात काही राजकीय दबाव आहे राजकीय पक्षांद्वारे तो नसतो. सो जजेस एन्जॉय सिक्युरिटी ऑफ टेन्युअर. आता टेन्युअर म्हणजे काय की कालावधी, किती वर्ष ते काम करतील ते सुरक्षित आहेत. ठीक आहे. तर त्यांचं जे वय वर्ष 65 वर्ष की 63 वर्ष की 58 वर्ष ते ठरलं आहे. जसं जसं ते पुढे जात राहतील त्याच्यानुसार ते बदलत राहील. ठीक आहे. बट त्यांना कोणी काढू नाही शकत त्यांचा जोपर्यंत ते स्वेच्छेने निवृत्त नाही होत तोपर्यंत. सो न्यायाधीश, सो जजेस एन्जॉय सिक्युरिटी ऑफ टेन्युअर. न्यायाधीश अशा प्रकारे आपलं जे कामाचा कालावधी आहे त्याला ते एन्जॉय करत असतात, म्हणजे त्यांच्यावर कुठलाही दबाव नसतो. सो दे कॅनॉट बी रिमूव्ड फ्रॉम द पोस्ट फॉर ट्रिवियल रिजन्स ऑर फॉर पॉलिटिकल मोटिव्स. आता ट्रिवियल म्हणजे काय की कमी महत्त्वाचे, की कुणीतरी त्यांच्यावर असा आरोप केला ज्याला काही एक लिगल बेस नाही आहे किंवा कोणी राजकीय पक्षातले नेता आहे त्यांनी खोटा आरोप वगैरे केला किंवा काही आणखी केलं, तर अशा प्रकारे त्यांना कोणी काढू नाही शकत छोट्या छोट्या कारणांसाठी. ठीक आहे. बट इफ इट इज सिरियस लाईक सम करप्शन ऑर वॉट देन द सुप्रीम कोर्ट विल टेक केअर. द रिटायरमेंट एज ऑफ द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट इज 65 years while for high court it is 62 years. ठीक आहे. म्हणजे सेवानिवृत्त कधी होतील हे सुप्रीम कोर्टचे जज, तर 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आणि सुप्रीम कोर्टचे जज हायकोर्टचे जज 62 वर्ष. द सॅलरीज ऑफ द जजेस आर ड्रॉन फ्रॉम द कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया.
नो डिस्कशन टेक्स प्लेस इन पार्लमेंट. ठीक आहे. आता कन्सॉलिडेटेड फंड म्हणजे हा एक फंड असतो पूर्ण देशाचा, जो ज्याच्यातून काही महत्त्वाच्या व्यक्तींचे पेन्शन किंवा पगार होत असतात. आणखी बऱ्याच गोष्टी असतात, बट यातून हा घेतला जातो. सो द सॅलरीज ऑफ द जजेस आर ड्रॉन फ्रॉम कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया अँड देन नो डिस्कशन टेक्स प्लेस इन पार्लमेंट. आणि याच्यावर कुठल्या प्रकारची चर्चा होत नाही संसद भवनात. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. पर्सनल क्रिटिसिझम्स कॅनॉट बी मेड ऑन जजेस फॉर देअर ॲक्ट्स अँड डिसिजन्स. म्हणजे असं कोणी व्यक्तिगत त्यांच्यावर टीका नाही करू शकत की असा निर्णय दिला, तसा निर्णय दिला, नाही. किंवा त्यांचं काही बिहेवियर होतं विच वॉज नॉट अप टू द स्टँडर्ड्स, तर अशा प्रकारे कोणी जाऊन मीडियामध्ये त्यांच्यावर टीका नाही करू शकत. ठीक आहे. सो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इज कन्सिडर्ड इज अ पनिशेबल ऑफेन्स. ठीक आहे. आता जर त्यांनी काही कोर्ट म्हणजे न्यायालयाच्या काही मर्यादा उल्लंघन केलं त्यांनी, तर मग त्यांना शिक्षा होऊ शकते. सो दॅट इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. ठीक आहे. म्हणजे ते न्यायालयातही काम करत आहे आणि आणखी दुसऱ्या ठिकाणीही काम करत आहे जिथून ते पगार घेत आहेत. सो दॅट इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मीन्स ब्रेकिंग द लॉज ऑफ कोर्ट. सो दिस नॉट ओनली प्रोटेक्ट द जजेस फ्रॉम मिसगायडेड और रॉंगफुल क्रिटिसिझम बट ऑल्सो प्रिझर्व द इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी. ठीक आहे. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे जे आहे ते न्यायालयाचे न्यायाधीश किंवा वकील, लॉयर्स जे त्यांनाही लागू होतं आणि काही जनरल पब्लिक आहे त्यांनाही लागू होतं. म्हणजे कोणी असा काही आरोप करतं आहे ज्याला काही बेस नाही आहे, तर त्या केसमध्ये कोणी जनरल पब्लिक आहे, कोणी सामान्य व्यक्ती त्यांनी किंवा न्यायालयाचे काही नियम तोडले, तर मग त्यांना त्या जेवढे इंटेन्सिटी त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ शकते. तर मग अशा प्रकारे काय होतं की अशा प्रकारे जी आपली न्यायव्यवस्था आहे त्याची स्वतंत्रता अबाधित राहते आणि जे न्यायाधीश वगैरे आहेत त्यांचाही काही रॉंगफुल क्रिटिसिझम म्हणजे त्यांच्यावर काही चुकीची टीका होण्यापासून सुद्धा ते वाचतात. ठीक आहे. सो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इज इन बोथ द केसेस की वकील, न्यायाधीश यांनाही ते लागू होतं आणि त्याचबरोबर जी सामान्य जनता आहे त्यांच्यासाठी ते मुख्यत्वे असतं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट इज द पार्लमेंट कॅन नॉट डिस्कस द डिसिजन्स ऑफ द जजेस. हावेवर इट हॅज द राईट टू रिमूव्ह द जजेस फ्रॉम देअर पोझिशन थ्रू द इम्पिचमेंट प्रोसिजर. आता इम्पिचमेंट प्रोसिजर म्हणजे काय की समजा असं त्यांनी काही रॉंग बिहेवियर केलं किंवा आणखी एका ठिकाणी ते काम करत आहेत, सो दॅट इज ब्रेकिंग द लॉज ऑफ द कोर्ट. तर मग त्यांना त्यांची जी पोस्ट आहे त्याच्यावरून जी काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात इम्पिचमेंट प्रोसिजर. ठीक आहे. तर मग असं काही त्यांनी चुकीचं बिहेवियर केलं असेल किंवा काही जे नियम आहेत रिक्रुटमेंटशी रिलेटेड त्यांचं काही उल्लंघन केलं असेल तर त्या केसमध्ये त्यांना काढू शकतात. ठीक आहे. कोण काढू शकतं तर पार्लमेंटमध्ये तसं डिस्कशन होईल. बट जर असं काहीच नाही आहे, एव्हरीथिंग इज नॉर्मल, सो द पार्लमेंट कॅनॉट डिस्कस द डिसिजन्स ऑफ जजेस. म्हणजे जे न्यायाधीश आहेत त्यांनी काय निर्णय दिले ते पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा केली नाही जाऊ शकत. ठीक आहे. सो नाऊ क्वेश्चन फॉर होमवर्क इज दॅट द सॅलरीज ऑफ जजेस is taken from which fund of India. Okay, the salaries of judges is taken from which fund of India, and then what are the ages of retirement for the judges of Supreme Court and High Court.